जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा हा डाळ सांडगा नक्कीच ट्राय केला पाहिजे. सगळ्यात आधी एका तव्यात तिखट सांडगे घेऊन थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. आता ते बाजूला काढून एका कढईत तेलात जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं. एक कांदा चिरून घालायचा आणि थोडा लसूण चेचून टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. सोनेरी रंग आला की मग त्याच्यात टोमॅटो चिरून टाकायचे. थोडे टोमॅटो शिजले की मग त्याच्यात मीठ आणि हळद टाकायची. टोमॅटो पूर्ण शिजायला आला की मग त्याच्यात कोल्हापुरी चटणी टाकायची. जर नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला आणि तिखट टाकू शकता. आता त्याच्यात सांडगे टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. तासभर भिजवलेली थोडी तुरीची डाळ टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून त्यात गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. आता एक 10 मिनिटांनी डाळ शिजली की नाही बघायची. जर शिजली असेल तर वरून थोडी कोथिंबीर टाकायचं आणि सर्व करायची. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्रथम प्राण्याला फॉलो करा.